विरोधकांकडून खोटा नरेटिव्ह पसरवणं सुरू, अधिवेशनामध्ये चर्चा करण्यासाठी आम्ही तयार, तर विरोधकांना जशास तसं उत्तर देणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल. उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा महायुतीवरती निशाणा. राज्यातील सरकार बेईमान आणि कमिशनखोर, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. नाशिकच्या मतदान केंद्राबाहेर मोठा गोंधळ, मतदान केंद्राबाहेर 500च्या नोटा असलेलं पाकिट सापडल्यामुळे गोंधळ. वाटप करणारा व्यक्ती किशोर दराडेंचा समर्थक असल्याची माहिती. महायुतीमधून विधानसभा निवडणुकीमध्ये सन्मानजनक जागा मिळाव्यात, अन्यथा अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळाच्या तयारीत. अमोल मिटकरींचं सुतोवाच. समरजित घाटगेंनी फुंकलं विधानसभेचे रणशिंग, पुढच्या वेळी विधानसभेचा गुलाल उधळूनच शाहूंची जयंती साजरी करण्यासाठी येणार, घाटगेंकडून विश्वास व्यक्त. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टींनी उपसलं पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार, विविध मागण्यांसाठी कागलपासून ते कोल्हापूरपर्यंत शेट्टींची कैफियत पदयात्रा. जुलै महिन्यामध्ये पुण्याच्या रेसकोर्स मैदानावरती मनोज जरांगेंची जाहीर सभा होणार, मराठा बांधवांकडून सभेच्या नियोजनाची तयारी सुरू. हिजाब आणि बुरखाबंदी प्रकरणी मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मुंबईमधल्या कॉलेजमधली हिजाबबंदी निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी हायकोर्टाचा नकार, बुरखा आणि टोपीवरील बंदी कायम राहणार, हायकोर्टाचा निर्णय. राज्य आणि देशामधल्या महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता बघूयात बिग आणि फास्ट हेडलाईन्स. पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यामध्ये रशियाच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता, रशियाकडून मोदींना भेटीचं निमंत्रण. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिल्लीमध्ये घेतली म्यानमारच्या उपपंतप्रधानांची भेट, म्यावडीमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांचा मुद्दा जयशंकर यांच्याकडून उपस्थित. सीबीआय मला बदनाम करते, मी आणि सिसोदिया आम्ही दोघेही निर्दोष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सुनावणीच्या दरम्यान कोर्टामध्ये दावा. उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची इको टुरिझम कार्यक्रमाला उपस्थिती, आध्यात्मिक पर्यटनाच्या धर्तीवरती यूपीमध्ये इको टुरिझमला प्रोत्साहन. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, अनेक रस्त्यांवरती पाणीच पाणी, वाहन चालकांची मोठी कसरत. जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेची तयारी जोरदार सुरू, श्रीनगरचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी केली बेस कॅम्पवरच्या तयारीची पाहणी. अंतराळामध्ये चीनचा निष्काळजीपणा, चीनच्या लाँग मार्च 2C रॉकेटचा एक पार्ट लोकवस्तीच्या भागामध्ये आदळला, व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल, सुदैवाने जीवितहानी टळली. वर्ल्ड कप सेमीफायनलच्या आधी सूर्यकुमार यादवला मोठा धक्का, फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये सूर्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा डेव्हिस हेड अव्वल स्थानी. भारतीय पुरुष हॉकी संघ जाहीर, 26 जुलै ते 11 ऑगस्टच्या दरम्यान पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची स्पर्धा. हरमनप्रीत सिंग करणार भारतीय पुरुष हॉकी संघाचं नेतृत्व. विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरचा द फॅमिली स्टार चित्रपट OTT-वरून होणार प्रदर्शित, 28 जूनला OTT-वर चित्रपट बघता येणार.